शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान. आज आपण शिवकल्याण बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच उद्देशाने आपण डोंगरगाव पूल येथील शेतकरी यांच्याकडे आपण आलेले आहोत. हा प्रशस्त दुग्ध व्यवसायाचा गोठा आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते काय काय करतात याबद्दल माहिती घेण्यासाठी. तर तुमचं पूर्ण नाव काय? तुकाराम शेषराव मिराशी. तर हा दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? आमच्या वडिलापासूनच आहे. म्हणजे हा पारंपरिक तुमचा हो, दुग्ध व्यवसाय आहे. पारंपरिक आहे, हो. म्हणजे याच्यातल्या पूर्ण तुम्हाला अडचणी आणि याच्यावर नवीन काय करता याची संपूर्ण माहिती आहे. अडचणी पहिल्यांदा ते साधा कोटा होता, त्याच्यामुळे अडचणी म्हणजे ढोरायला त्रास होऊ लागला, त्याच्यामुळे मी कोटा तयार केला. तर अंदाजित या कोठ्याला खर्च किती आलेला असेल? आधी 2.5 ते 3 लाख रुपये आला असेल. 2.5 ते 3 लाख. हो. तर शेतकरी मित्रांनो, तर बघू शकता कशा प्रकारे ही गव्हाणी केलेली आहे. कटर मिशन सुद्धा आहे यांच्याकडे. कुट्टी मशीन, आता सर्व शेतकऱ्यांना तर कुट्टी मशीनचं माहितीच आहे. आणि कुट्टी मशीन केल्यामुळे चारा पण कमी लागतो. वगैरेला बी हे केलं, बारीक 2 वगैरे दुधाचे असे, त्याला चारा पाणी करायचं काम नाही काय. तर म्हणजे मुक्त संचार त्यानं पाणी पियाचं कोवा की दूध काढायला आणायचं बाहेर सोडून द्यायचं, आणि त्यामुळे त्यांची वाढ पण चांगली होते. हा. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे यांनी हा जो गोठा केलेला आहे आणि वरी फॅन पण लावलेला आहे. फॅनमुळं या जनावरांना हवा पण लागते आणि यांनी आपली मेहनत वाचवण्यासाठी एक साधन बनवलेलं आहे. ते खास करून युवा शेतकऱ्यांसाठी मी नक्कीच सांगू इच्छितो. शेण काढण्यासाठी कशा प्रकारे यांनी असं फावडं, त्यामुळं मेहनत खूप कमी लागते. आणि हा जो मूत्रसाठा आहे तो अशा प्रकारे इकडं जमा होऊन गोठ्यामध्ये कसली घाण राहणार नाही. तर कुणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच अशा प्रकारे आपण हा गोठा उभारू शकता. आणि यांच्याकडे जर्सी गाई पण आहे. आणि खास करून यांनी सेंद्रिय शेतीसाठी गीर गाय घेतलेली आहे. गीर गाईच्या गोमूत्रापासून ही सेंद्रिय शेती पण करतात. तर या ही गाय कधी घेतली तुम्ही? 2 वर्ष झाले. 2 वर्ष का? हो. आणि हे एक सांगा की या ही गाय घरची गायची होय. जर्सी गाय? हा, जर्सी गाय घरच्या गायची. ही गाय विकत घेतली. तर जर्सी गायमध्ये आणि आपल्या गायमध्ये काय फरक राहील? जर्सी गायचं तेवढं काय होतं नाही, दूध खूप चांगलं आहे. दुधाला लई असं दूध लई भारी आहे या गिर गायचं. पुन्हा शाहू आहे. गोमूत्रासाठी, शेणासाठी, सेंद्रियच्यासाठी बनवायसाठी तिचं गोमूत्र घेतो. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या घरी खाण्यासाठी, कारण आपण जर आपलं शरीर चांगलं असेल तर नक्कीच आपल्याकडे 4 म्हसड राहतात. या ही म्हसड किती दूध देते? ती 5-5 लिटर दूध देते. 5-5 लिटर. आता गाभण आहे. आणि मला एक सांगा, हा, या म्हसड्या तुम्ही कधी सोडता का? फक्त एक टाइम सोडतो आम्ही. फक्त एक टाइम? एक टाइम. मग दिवसभर बांधून राहतो. बाहेर चरायला हो, नेता? फक्त चारा म्हणजे नदी आहे आपल्या इथं. हा. ते पाण्यात बसवायसाठी, फ्रेश होण्यासाठी तेवढं नदीला नेतो आम्ही. बाकी बाकी दिवसभर दिवसभर चारा जाग्यावर बांधून ठेवतो. हा गोठा बंदिस्त अशा पद्धतीचा गोठा आहे हा. आणि हे दुग्ध व्यवसाय करत असताना सोबतच त्यांनी गांडूळ खताचा प्रकल्प लावलेला आहे. हो, गांडूळ खत. हे ऐक. तर हे बघू शकता, दुग्ध व्यवसायाला जोड म्हणून आपण नक्कीच म्हणतो की जनावर नुसतं दुग्ध व्यवसायासाठीच न बाळगता त्यांच्या शेणापासून गांडूळ खत निर्मिती उद्योग जर केला तर नक्कीच एक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती होईल. याचंच यांनी माहिती घेऊन हा प्रकल्प पण यांनी सुरू केलेला आहे. हे शेणखत तुमच्या शेतीसाठी वापरता म्हणतात? हो हो, शेतीसाठी. तर याच्यावर कोणकोणती उत्पादनं घेतली आता? हे घेतली, हळद आहे, ऊस आहे, टमाटर लावलं. टमाटर पण लावलं का? हो, टमाटर. तर शेतीवरील किती खर्च कमी झाला याच्यावर? 0 बजेटवर आला. आम्ही रासायनिक खत वापरून झालो पाहिजे गांडूळ. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच बघू शकता, जर शेतकऱ्यांनी असं जर प्रगतिशील धोरण ठेवून जर कार्य केलं तर नक्कीच शेतीवर खर्च कमी होईल आणि शेतकरी
झिरो बजेटवर आलं. निवांत जगला जाईल. शेण वाया जाऊ लागलं ना आपलं. हा. आणि शेण असं शेतामध्ये टाकूनचा फायदा पण होतो. नाही नाही हे गांडूळ खत तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती घ्यायची असेल तर डोंगरगाव पूल येथे तुकाराम शेषराम मिराशी तुकाराम मिराशे यांच्याकडे आपण विचारपूस करून माहिती घेऊन या बिझनेस उद्योगामध्ये नक्कीच उतरावं आणि शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी हाच शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाचा इच्छा आहे. आणि या शेतकऱ्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला यांचा नंबर सांगा. 96 57 61 25 72. तिकडे बेड आहे. तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी यांना संपर्क करून याबद्दल माहिती घ्यावी. जय जवान जय किसान.